नमस्कार, मी चैताली. स्वाद खानदेशी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सर्वांच्या आवडीचा वडापाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले. आता ते आपल्याला एका कुकरमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. बटाटे ॲड करून झाले की आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपल्याला बटाट्यांच्या अर्धा इंच वरती इथपर्यंत टाकायचं आहे आणि कुकर गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण वडापावसाठी लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊयात. येथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला याची बारीक चटणी बनवून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही पुदिन्याचे पानंसुद्धा 5-6 ॲड करून घेऊ शकतात. आता मी मिक्सरला हे छान बारीक फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी हे एका वाटीत काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकतात. या पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. आता आपण ही चटणी साईडला ठेवून घेऊयात. त्यानंतर आपण बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्यांचं प्रमाण करून घेऊ शकतात. अर्धा इंच आलं ॲड केलेलं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता मी हे मिक्सरला छान बारीक वाटून घेते. आता मी हे मिक्सरला छान याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. ते आता साईडला ठेवून घेऊयात. एका मीडियम साईजच्या बाउलमध्ये मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. थोडंसं आपल्याला यामध्ये सोडा ॲड करायचा आहे. त्यानंतर आता लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आधी मी हे छान मिक्स करून घेते आणि लागेल तसं पाणी ॲड करून याचं एक छान बॅटर बनवून घेते. आपल्याला छान हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात बेसन पिठाच्या यामध्ये गुठळ्या राहायला नको. आता तुम्ही बघू शकतात मी हे छान बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला 5-6 मिनटासाठी छान फेटून घ्यायचं आहे. अजून यामध्ये थोडंसं पाणी लागेल. मी परत थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे छान एकदा मी परत फेटून घेते आणि तुम्ही बघू शकता छान फेटल्याच्या नंतर यावर असे बारीक बबल्स आलेले आहेत, म्हणजे आता आपलं पीठ बरोबर फेटल्या गेलेलं आहे. आता आपण हे अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून घेऊयात आणि पुढची प्रोसेस करायला घेऊयात. आता आपले बटाटेसुद्धा उकळून झालेले आहेत. आता हे बटाट्यांची मी साल काढून घेते आणि बटाट्यांची साल काढून झाली की आपल्याला मॅशरच्या साहाय्याने हे छान मॅश करून घ्यायचे आहे. तुम्ही हाताने सुद्धा हे करून घेऊ शकतात. तुम्ही भाजी बनवताना सुद्धा हे मॅश करून घेऊ शकतात, पण नवशिक्यांसाठी हे आधीच करून घेतलं तर थोडं सोपं जाईल. बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत. अजिबात याचे मोठे मोठे तुकडे राहायला नकोत. आता यामध्ये मी अर्धा चमचा धण्याची पावडर ॲड केलेली आहे, थोडीशी हळद, त्यानंतर थोडासा गरम मसाला, याने भाजीला छान चव येते आणि चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर मी यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे. तुम्ही लिंबूसुद्धा यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊ शकतात. आता मी हाताने छान मिक्स करून घेते. त्यानंतर ते साईडला ठेवून गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 पडी तेल ॲड केलेलं आहे. तेल छान तापलं की आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिरं ॲड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा ॲड करून घेऊ शकतात. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी ॲड केलेला नाही आहे. त्यानंतर थोडासा हिंग मी यामध्ये ॲड केला आणि बनवून घेतलेला आपण जो मसाला होता तो मी यामध्ये ॲड केला आणि या कंडिशनला आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे किंवा गॅस बंद करून घेतला तरी चालेल. जर फुल फ्लेमवर तुम्ही हा ठेचा परतवून घेतला तर तो करपू शकतो आणि मग भाजीची टेस्ट चेंज होते. आता आपण यामध्ये मॅश केलेले बटाटे ॲड करून घेऊयात आणि छान हे परतवून घेऊयात.
एक वाफ येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून याला परत एकदा छान मिक्स करून घेते। आणि हे मिक्स करून झालं का एका प्लेटमध्ये काढून ते थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेते। बटाट्याची भाजी थंड होत आहे तोपर्यंत मी गॅसवर एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, सालीसकट, साल काढलेली नाही आहे आणि त्यांना मी सुरीने असं काप लावून घेत आहे। तुम्ही ते मुसळीने सुद्धा कट करून घेऊ शकतात आणि त्याच पद्धतीने मिरचीला सुद्धा कट लावून घेतलेला आहे। आता आपण जो कट केलेला लसूण होता तो छान तळून घेऊयात। ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे आणि आता छान आपला लसूण तळला गेलेला आहे। आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून घेते। त्यानंतर आपण ज्या मिरच्या कट केल्या होत्या त्या मिरच्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायच्या आहेत। मिरची आणि लसणाला कट लावूनच तुम्ही तेलामध्ये तळून घ्या, नाहीतर ते अंगावर उडण्याची शक्यता असते। आता ह्या मिरच्यासुद्धा छान तळून झालेल्या आहेत, ह्यासुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मिरच्या गरम आहे तोवरच आपल्याला यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे आणि ते छान मिरच्यांना लावून घ्यायचं आहे। आता आपलं बॅटरसुद्धा छान अर्ध्या तासासाठी भिजून झालेलं आहे। आता मी करत आहे या पद्धतीने आपल्याला यामध्ये 5 बोटं डुबवायचे आहेत आणि गरम तेलामध्ये आपल्याला या पद्धतीने हे असं पीठ जे आहे ते सोडायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे। तेल छान कडकडीत तापलेलं हवं, म्हणजे आपण जो काही बेसनाचा हा चुरा बनवत आहोत तो छान क्रिस्पी होईल। आपल्याला ह्या चुऱ्यापासून चटणी बनवायची आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा वडापावची प्लेटिंग करतो तेव्हासुद्धा आपल्याला हा चुरा लागणार आहे। तर आता हा चुरा छान तळला गेलेला आहे। आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर पुढची बॅचसुद्धा मी तळून घेते। साधारण 1 कप इतका हा चुरा मी बनवून घेतलेला होता। तर आता छान हे पण तळून झालेलं आहे। याला पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे सुद्धा थंड करायला साईडला ठेवून घेते। आता आपला लसूण आणि बनवून घेतलेला चुरा छान थंड झालेला आहे। त्याला मी आता आपण त्याची चटणी बनवून घेऊयात। थोडंसं मी यामध्ये चटणी ॲड करत आहे। त्यानंतर मीठ अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता मी याची चटणी बनवून घेते। जर तुमची ही चटणी जास्त ओली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पावाचा तुकडासुद्धा ॲड करून घेऊ शकतात, म्हणजे यातलं मॉइश्चर थोडं कमी होईल। मला गरज वाटली नाही म्हणून मी यामध्ये पाव ॲड केलेला नाही आहे। आता मी ही चटणी बनवण्यासाठी चॉपरचा वापर केलेला आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ही चटणी बनवू शकतात। आता आपली लाल चटणीसुद्धा बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकतात किती छान आपली चटणी बनलेली आहे। परफेक्ट आपल्याला गाड्यावर ज्या पद्धतीने वडापावमध्ये चटणी मिळते तशीच। आणि मी ही थोडी हलकीशी जाड ठेवलेली आहे कारण मला जाड आवडते, तुम्ही यापेक्षा बारीकसुद्धा करून घेऊ शकतात। आता परत मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे, तेल तापवून घेतलेलं आहे आणि बनवून घेतलेल्या बटाट्याच्या भाजीचा छान गोल गोळा बनवून हातावर तो थोडासा चपटा करून घेतलेला आहे आणि बनवून घेतलेल्या बेसन पिठामध्ये आपल्याला ते ॲड करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला तो वडा सोडायचा आहे। वडा सोडताना हात पटकन आपल्याला बाजूला घ्यायचा आहे। जर तुम्ही वडा सोडला आणि त्यावर जर आपला हात धरून ठेवला तर त्यावर जास्तीचं बॅटर पडतं आणि वड्याला हवा तसा आकार येत नाही। परत एकदा मी एक वडा तुम्हाला सोडून दाखवते। मी पटकन हात साईडला घेत आहे। याच पद्धतीने आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे वड्यांना आकार छान येतो, वरती जास्तीचं बॅटर पडून त्याचा आकार शेप चेंज होत नाही। आता दोन्ही बाजूंनी आपल्याला हलकासा लाल कलर येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहे आणि तळून झाले का एका प्लेटमध्ये मी आता हे काढून घेते आणि पुढचे सुद्धा वडे मी परत तळून घेते। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपल्याला वडे तळायचे आहे, पटकन हात साईडला करून घ्यायचा आहे। हे सुद्धा माझे वडे तळून झाले। आता आपण वडापावची प्लेटिंग कशी करायची ते बघूयात।
मी ब्रेडमध्ये कट करून घेतलेला आहे। वरतून एक साईडला हिरवी चटणी लावून घेतलेली आहे, एक साईडला लाल चटणी लावून त्यामध्ये वडा ठेवून थोडासा चुरा आणि मिरची ॲड केलेली आहे आणि आता आपला वडापाव बनून तयार आहे। खूप छान झणझणीत असा हा वडापाव बनलेला आहे। तुम्ही नक्की माझी रेसिपी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।